महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार 7 कलमी कार्यक्रमाअंतर्गत दिलेल्या उद्दिष्टांप्रमाणे ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या संकल्पनेतून आपले पोलीस स्टेशन आपल्या दारी असा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या सदर उपक्रमाअंतर्गत ठाणे ग्रामीण जिल्ह्याकरिता एक डिजिटल व्हॅन सुरू करण्यात आले। या व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे। ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकूण 741 गावे असून सदर डिजिटल व्हॅन माध्यमातून जिल्ह्यातील दुर्गम गावे, आदिवासी पाडे, खेडेगाव अशा ठिकाणी पथनाट्य व शॉर्ट फिल्मद्वारे जनजागृती व प्रबोधन केलं जाणार आहे, अशी माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक DS स्वामी यांनी दिली आहे। या व्हॅनद्वारे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष्य संहिता या लोकाभिमुख कायद्यांची माहिती व जनजागृती करण्याचं काम याद्वारे करण्यात येणार आहे। तसेच सामाजिक जागरूकता, महिला व मुले यांचं संरक्षण व हक्कविषयी जागरूकता करण्यात येणार आहे। तसंच ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागात पोहोचून निवारण दिनाचं आयोजन करून जास्तीत जास्त तक्रारींचं निवारण करण्याचं काम देखील करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील सर्व बचत गट, शाळा, कॉलेज यांना भेटी देऊन विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांमुळे होणारं नुकसान याबाबत देखील जनजागृती करण्यात येणार असल्याचं पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। ठाणे ग्रामीण पोलीसचे अधीक्षक DS स्वामी यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे। आता ही व्हॅन म्हणजे फक्त ह्याला पोलीस स्टेशन असं साठी ह्याचा उद्देश नाही आहे। ह्याचा उद्देश जो आहे तो ह्याच्यामध्ये आम्ही नवीन कायद्याच्या अनुषंगानं ग्रामीण भागामधल्या शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि त्याच्यामध्ये नवीन कायदा नेमका लोकांच्या हिताचा कसा आहे, त्याचबरोबर जो आहे तो महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं नवीन कायदा एक्झॅक्टली त्यांना कशा प्रकारचा म्हणजे त्यांच्याबद्दलचा विचार करणारा कायदा आहे, ह्या अनुषंगानं आम्ही त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणं, त्याचबरोबर ॲनिमेटेड फिल्मच्या माध्यमामधून जनतेपर्यंत आम्ही पोहोचणं आणि त्याच्यामध्ये सायबरचा अवेअरनेस असेल, त्याच्यानंतर लैंगिक छळापासून त्याच्याबद्दलचा काय नेमका कायदा आहे त्याच्याबद्दलचा अवेअरनेस असेल, त्याचबरोबर जो आहे तो अँटी ड्रग कॅम्पेन म्हणून पण आम्ही याचा वापर करणार आहे। आणि त्याचबरोबर पॅरलली जे आहे ते तक्रार निवारण दिन आम्ही पोलीस स्टेशनला दर शनिवारी घेतो। त्याचप्रमाणे हा तक्रार निवारण दिन जो आहे तो ग्रामीण भागामधून ह्या व्हॅनच्या माध्यमातून आम्ही घेणार। त्याचबरोबर जर समजा कोणाला कंप्लेंट द्यायची असेल तर त्यांना कंप्लेंट देण्यासाठी दूर अंतर पार करण्याची गरज नाही, तर ते त्या व्हॅनमध्ये सुद्धा त्यांची तक्रार देऊ शकतात। आम्ही ती रजिस्टर करणार आणि त्याप्रमाणे पुढे आम्ही कायदेशीर प्रक्रिया सर्व राबवणार। त्याच्यामुळे जनतेच्या जवळ पोहोचणं, त्याचबरोबर जनतेला जे आहे ते नवीन कायद्यासंदर्भात अवेअर करणं, सामाजिकदृष्ट्या चाइल्ड मॅरेजचे आमच्याकडे इश्यू आहेत, त्याचबरोबर वेठबिगारीचे इश्यू आहेत, अशा संदर्भामध्ये सुद्धा बरेच आदिवासी पाड्यावरती वीटभट्टीवरती काम करणारे वेठबिगार म्हणून त्याच्यामध्ये गुन्हे दाखल होतात। तर ह्या अनुषंगानं सुद्धा आम्हाला अवेअरनेस क्रिएट करणं आणि जनतेपर्यंत पोहोचणं हाच ह्याचा मानस आहे। किती व्हॅन एकूण आहे? आता आमच्याकडे सध्या एक व्हॅन आहे, आणखी एक आमचं करण्याचं प्रयोजन चालू आहे। अधिकारी कर्मचारी किती असणार आहे? त्याच्यामध्ये एक हवालदार किंवा ASI दर्जाचे अधिकारी, त्याचबरोबर एक महिला अंमलदार, एक पुरुष अंमलदार आणि त्याचबरोबर जे आहे ते ही व्हॅन सगळीकडे फिरेल आणि त्या कन्सर्न पोलीस स्टेशनचे वेगळे अधिकारी त्या ठिकाणी वेगळ्या म्हणजे व्हॅन व्यतिरिक्त वेगळे अधिकारी नियोजन केलेलं आहे? कोणत्या कोणत्या भागात जाणार आणि किती दिवसासाठी ही व्हॅन जी आहे ती व्हॅन कंटिन्यू राहील। आम्ही याच्यामध्ये स्ट्रीट प्लेचं पण आयोजित केलेलं आहे। स्ट्रीट प्लेसुद्धा ह्या माध्यमामधून स्ट्रीट प्लेचं आम्ही वर्षभराचं नियोजन करतोय। त्याच्यामध्ये शाळेतले विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी असे घेऊन ते सुद्धा स्ट्रीट प्लेचा पार्ट होतील। त्याचबरोबर जे आहे ते अवेअरनेसचा पार्टमध्ये सगळे अधिकारी राहतील आणि मध्ये बसणारे जे अधिकारी अंमलदार आहेत ते कंप्लेंट पण रजिस्टर करतील। ह्या अनुषंगाने आम्ही 11 पोलीस स्टेशनमध्ये याचं नियोजन करतो। सर, अवेअरनेस करून जो क्राईमचा रेट आहे कमी होईल असं वाटतं? नाही, बघा, अवेअरनेस करणे, क्राईमचा रेट कमी होणे, जास्त होणे हा मुद्द्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा माझा मुद्दा असा आहे की अवेअरनेसमुळे जे आहे ते उलट लोकांना जास्त तक्रारी देण्यासाठी आम्ही प्रवृत्त करतोय की तुम्ही अन्याय सहन करू नका, तुमच्या तक्रारी द्या आणि त्या तक्रारीचं निरसन किंवा आम्ही कायद्याने जे काय आहे अशा प्रकारच्या गुन्हेगारांना मध्ये टाकणं किंवा अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर योग्य कायदेशीर कारवाई करणं हा आमचा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे।